नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकनाथ शिंदे किंवा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे काय परदेश दौरे रद्द झाले तर आपणच गौप्यस्फोट केल्यामुळे किंवा आरोप केल्यामुळे ते घाबरून रद्द केलेत वगैरे वगैरे वल्गना उबाठा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आणि त्यानंतर मग अर्थातच भाजपतर्फे किंवा भाजपच्या IT सेल जे काय असतो त्यांच्यातर्फे आदित्य ठाकरे यांच्यावर प्रत्यारोप करण्यात आले, टिंगल करण्यात आली. आणि अर्थात भाजपच्या अनेक लोकांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर आदूबाळ म्हणजे अजूनही हा बालिश कसा नेता आहे यावर सातत्याने टीका होत असते. आणि त्यातला जो आदूबाळ शब्द आहे, आपल्याला माहिती आहे आदित्य, अद्वैत अशी जी नावं असतात त्यांना अदू म्हणायची आपल्याकडे एक फॅशन आहे. घरातल्या घरात जेव्हा मूळ नाव ठेवतात त्याचा काहीतरी एक छोटं नाव, टोपण नाव केल्यासारखं अदू म्हणतात. अद्वैत, आदित्य अशा लोकांना. तसं अदूबाळ म्हणजे तू लहान आहेस अजून, अशा अर्थाने तो अदू हा शब्द वापरला जातो. आणि म्हणूनच भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना अदूबाळ असं सातत्याने हिणवलेलं आहे. पण त्याला सहसा आदित्य ठाकरे यांनी कधी उत्तर दिलं नव्हतं. ते या नार्वेकर आणि शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जी काय खडाजंगी झाली तेव्हा ह्या अदूबाळाला आपण अदूबाळ असं म्हटलं जाणं हे किती अभिमानास्पद आहे ते आठवलं. कारण या अदूबाळानेच ह्या घटनाबाह्य शिंदे फडणवीस सरकारला सळो की पळो करून सोडलेला आहे वगैरे वगैरे पर्यावरणवादी शोध आदित्य ठाकरेंना लागला. आणि मला आदूबाळ या शब्दाविषयी त्यांनी जे अभिमान व्यक्त केला त्याचं कौतुक वाटलं. पण आदूबाळ या शब्दामध्ये बाळ हा शब्द आलेला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण माझ्या आजोबांचं नाव बाळ होतं. एवढा जर अभिमान असेल तर मग आपल्या पक्षाचं नाव जे आहे, आपल्या पक्षाचं नाव आहे त्यातसुद्धा बाळ अभिमानाने का लिहिलं जात नाही? आपले पिताजी आहेत ते मुख्यमंत्री होईपर्यंत उद्धव ठाकरे असंच नाव लावत होते. त्यानंतर अगदी वडिलांचं नाव अगत्याने लावायचं तर उद्धव बाळ ठाकरे असं नाव का लावत नाहीत? आदित्य ठाकरे यांना जो बाळ या शब्दाचा किंवा नावाचा इतका अभिमान असेल तर कान पकडून आपल्या पित्याला सांगितलं पाहिजे पहिल्यांदा की हे मधलं बाळासाहेब काढून टाका. बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख होते, पिता नव्हते. पिता होते ते फक्त बाळ केशव ठाकरे होते. मार्मिक या साप्ताहिकाच्या किंवा अगदी तुमच्या सामना या दैनिकाच्या प्रेस लाईनमध्ये सुद्धा बाळ ठाकरे संपादक असंच नाव लावत होते. आणि कायदेशीर वेळ आली की बाळ केशव ठाकरे असं नाव लावलं जायचं. तेव्हा बाळासाहेब हे आपलं नाव बाळासाहेब ठाकरे असं सुद्धा कधी बाळासाहेबांनी सही केली नाही. त्यांची जी फेमस सही आहे ती तुम्ही बघाल प्रत्येक पत्राच्या किंवा कशाच्या खाली केलेली, ती बाळ ठाकरे अशीच आहे. जो बाप चोरला 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 म्हणतात तो पहिल्यांदा गायब आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पिताश्रींनी केलेला आहे. आणि उद्धव बाळ ठाकरेऐवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव केलं कारण त्याला मार्केट व्हॅल्यू आहे. वडिलांना बाळ या शब्दाला मार्केट व्हॅल्यू नाही आहे. उद्धव ठाकरे आपल्या पित्याकडे सुद्धा मार्केट व्हॅल्यू म्हणून कसे बघतात हे त्यातून कळतं. म्हणून आदित्य ठाकरे बाळ या शब्दाचा अभिमान आहे असं सांगायचं ढोंग करू नका. तुम्हाला बाळ या शब्दाचं अजिबात कौतुक नाही. आणि असतं तर शिवसेना उद्धव बाळ ठाकरे उबाठा असंच करता आलं असतं. पण नाही,
बाळासाहेब केलं. आणि नावसुद्धा लावताना उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे बाळ या शब्दाविषयी अभिमान दाखवणारं कृत्य नाही आहे. आणि मला बाळासाहेबांनी कुठच्यातरी एका कार्यक्रमामध्ये, नाही मला वाटते कदाचित गप्पांमध्ये बोलताना ते म्हणाले होते की त्यांचं बाळ हे नाव कसं आलं. तर प्रबोधनकारांचे पूर्वी कधी कुठच्या चाळीत राहताना जे शेजारी होते, ते यांना मूल झाल्यावर जे नाव ठेवतील तेच आपल्या मुलांना ठेवतात. म्हणून शेवटी एकदा प्रबोधनकारांनी ह्या आपल्या मुलाला, नव्या मुलाचं नाव बाळ ठेवलं होतं की ज्याचं नक्कल करताना समोरच्याला लाज वाटली पाहिजे. आणि त्यातून तो बाळ हा शब्द आला. हे कदाचित आदित्य ठाकरेंना सुद्धा माहिती नसेल, त्यांनी ऐकलेलं नसेल. म्हणून बाळ शब्दाची उत्पत्ती सांगायला लागली ठाकरे घराण्यातली. असो, मुद्दा असा आहे की बाळ, अदू बाळ म्हटल्यानंतर बाळ ह्या शब्दाचा अभिमान वाटला, तर मग त्या बाळ या शब्दाची विटंबना बाळासाहेब म्हणून नाव लावताना का करता याचाही एकदा खुलासा करा. आणि बाळ या शब्दाचा अभिमान आहे तर आपलं अदू असं नाव लावलं तर त्याचं दुःख का नाही ते पण सांगा, ते पण सांगायला हरकत नाही. पण हे मी अदू आणि बाळ हे ज्या अर्थाने वापरलं आहे भाजपच्या लोकांनी टिंगल करायला, हेटाळणी करायला, त्याविषयी जरा खुलासा करावा म्हणूनच हा व्हिडिओ करतोय. कारण तसा एक प्रसंग, घटना आत्ता ताजी घडलेली आहे. आपल्याला बाळ, मी म्हटलं ना अद्वैत, आदित्य अशा नावांचं अदू असा उपभ्रंश होतो. तसं हे बाळ आहे आणि ते राजकारणात सुद्धा आहे. तुम्हाला आठवतं त्या कुठच्या याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायला पंतप्रधान वगैरे कोण आले होते राजभवनातल्या, तिथे देखील आदित्य ठाकरे जेव्हा घुसायला गेले तेव्हा त्या पंतप्रधान का राष्ट्रपतींच्या कमांडोनी त्यांना बाजूला केलं होतं. अरे प्रत्येक ठिकाणी मंत्री झाल्यावर सुद्धा हे बाळ कडेवर घेऊनच बाप फिरत होता ना. मुख्यमंत्री झाला आणि मुलाला मंत्री केला आहे तरी कडेवरून मुलगा उतरायला तयार नाही, म्हणून त्याला अदूबाळ म्हणायला लागतं. आणि खरोखरच आज अगदी मारे आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा हे अदूबाळ हे अदूबाळच राहिलेलं आहे. त्याच्या पुढे त्याचं वय वाढलेलं नाही, याचा सगळ्यात मोठा पुरावा. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे घरातलं बाळ असतं ना, ते अदू असो किंवा मधू असो, ते जे बाळ असतं त्याचं एक वैशिष्ट्य असतं. बालिश वयातलं, कोवळ्या वयातलं जे बाळ असतं ते कसं असतं, तुम्ही त्याला आंघोळ घातली किंवा त्याने सुसू केली तर त्याची कपडे बदलता, तेव्हा त्याला नागडं जगासमोर जाऊ नये म्हणून अगत्याने आणि हट्टाने जबरदस्ती करून तुम्ही त्याच्या अंगावर कपडे चढवत असता. बरोबर आहे ना, जबरदस्तीने कपडे चढवत असता. पण बाहेर जगासमोर नागडं जाऊ नये, विवस्त्र जाऊ नये याचं भान ज्याला नसतं त्या वयाला बाळ म्हणतात, लहान म्हणतात. जगासमोर कपडे का घालायचे, सभ्य समाजामध्ये वावरायचं तर कपडे घालून, चड्डी घालून जाणं लागतं, आवश्यक असतं. पण तुम्हाला घरात तुमचा अनुभव येत असेल, कोणाच्याही शेजार पाजारच्या किंवा आपल्या घरात, जेव्हा हे 3, 4, 5 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याला नागडं आणि कपडे परिधान केलेलं हा फरक कळत नसतो. त्यामुळे घरात पाहुणे असोत नसोत, शेजारी पाजारी हे पोर हातातून सुटलं की नागडंच धावत सुटतं, त्याला बाळ म्हणतात मित्रांनो. आणि तुम्हाला जबरदस्तीने त्याला कपडे घालावे लागतात. आणि पहिली संधी मिळाली की कपडे काढून नागडं होण्याची त्या बाळाला हौस असते, किंबहुना आपल्याला वस्त्रहीन करायची त्याचीसुद्धा हौस असते, त्याची त्याला लाज वाटत नाही. त्या अदूबाळ या शब्दाचा संदर्भ फक्त बाळपुरता घेऊन चालणार नाही, तर अदूबाळ ह्याचं एकत्रित विचार केलं मग कळतं की आदित्य ठाकरे हे अदूबाळ का आहे आणि त्यांचा तसाच उल्लेख का होतो. तो उल्लेख होण्याचं कारण असं आहे मित्रांनो की विवस्त्र होण्याची या वयात सुद्धा ह्या तरुण युवा नेत्याला खास किती आहे. एक तर बापाच्या कडेवरून उतरत नाही, आणि दुसरी गोष्ट आपल्याला विवस्त्र करावं, जगाने नागडं बघावं,
आपली बेअब्रू व्हावी. कपडे घालतो म्हणजे काय असतं? आपण कपडे घालतो म्हणजे काय? तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, कपड्याच्या आत आपण जे काय झाकलं आहे त्याला अब्रू म्हणतात. आणि जी झाकलेली अब्रू आहे तिचा आकार उकार काय आहे हे समोरच्याही माणसाला माहिती असतं. मग लाजतो का आपण? लाजतो का? जे झाकलेलं असतं ते सगळ्यांना कल्पनेत सुद्धा ओळखता येतं, तरीही आपण झाकतो, त्याला अब्रू म्हणतात. आणि म्हणून कपडे काढले याचा अर्थ काय? तुम्हाला विवस्त्र केलं, नग्न केलं, तुमची अब्रू चव्हाट्यावर आणली, याला विवस्त्र करणं म्हणतात. पण हे अधुबाळ असं आहे की याला आपलं वस्त्रहरण व्हावं याची हौस आहे. जशी त्या घरातल्या 3-4, 2 वर्षाच्या मुलाला असते. ही पहिली संधी मिळाली की कपडे काढून टाकायचे, किंवा लोकांनी कपडे काढून आपल्याला नागडं बघावं याची त्याला बालिश हौस असते. आदित्य ठाकरेंचा राजकारणात मंत्री झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर स्वभाव त्या 2-3 वर्षाच्या वयाच्या पुढे आलेला नाही. अन्यथा ह्या दौऱ्याच्या गोष्टी ज्या केल्या त्यातून आपण विवस्त्र होऊ शकतो, आपली अब्रू घोड्यावर पडू शकते. हे लक्षात घेऊन अशा गोष्टी बोलू नयेत. इतकी तर अक्कल आली असती ना. मी जे सांगितलं की मी कपडे घातलेत, तुम्ही कपडे घातलेत, पण झाकलंय काय हे तुमचं मला आणि माझं तुम्हाला माहिती असतं, तरी आपण झाकतो. तसं आदित्य ठाकरे यांच्याविषयी म्हणता येईल. त्यांचे अनेक पराक्रम जगाला माहिती आहेत, कुजबूज चालते, लोक ऐकतात, लोकांना माहिती आहे. पण तरी उघडपणे लोक बोलत नाहीत, कारण त्यांना नागडेपणा बघायला आवडत नाही. पण अधुबाळ काय आहे? त्याला तर आपलं वस्त्रहरण व्हावं याची जबरदस्त हौस आहे. आणि म्हणून अधुबाळ हे आवडलं, त्याचं कारण ते आहे. आणि आता ते जे काय दौऱ्याचं प्रकरण काढले, फार मोठा गौप्यस्फोट. सरकारच्या तिजोरीच्या पैशावर जाऊ नका, तुमच्या खाजगी पैशाने जे काय दौरे करायचे, पिकनिक करायची ती करा, असं म्हणून राहुल नार्वेकर किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर तोफा डागणारे जे आदित्य ठाकरे आहेत, त्यांना आमच्या प्रभाकर सूर्यवंशीने त्याच्या आकार DG9 या यूट्यूब चॅनेलवर विवस्त्र केलं. आणि विवस्त्र केलेलं असंही पण म्हणता येणार नाही. या आदित्य ठाकरेंचा हा जो काय प्रकार उघडकीला आणायचा प्रयत्न प्रभाकर सूर्यवंशीने केला, त्यात त्यांनी काहीतरी खूप शोधले असं नाही. ते उपलब्ध आहे, इंटरनेटवर उपलब्ध आहे. लिंक्डइन नावाच्या वेबसाईटवर, कुणा एका इंग्रजी पत्रकाराच्या वेबसाईटवर फोटो उपलब्ध आहेत. तेच प्रभाकर सूर्यवंशीने आकार DG9वर दाखवले की एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर हे परदेश दौऱ्यावर सरकारी पैशाने जात होते, तरी ते सरकारी कामासाठी जात होते की नव्हते याची चौकशी झाली पाहिजे. तर मग आदित्य ठाकरे मंत्री असताना कुठल्या कुठल्या दौऱ्यावर गेले आणि त्यातून सरकारची कुठली कुठली कामं झाली, महाराष्ट्राचं काय काय कल्याण झालं याचीही चौकशी व्हावी. असं जे प्रभाकर सूर्यवंशी म्हणतो, त्यातून अधुबाळाला त्याने कपडे काढले आणि जा बर्फात धावत जा असंच सांगितलेलं आहे. कारण त्या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी जाण्याचं कुठलंही कारण नव्हतं. महाराष्ट्राचं हित सोडा, जनहित सोडा, काहीही नव्हतं. तरी आपल्यासोबत आपल्या मावस भावालाही घेऊन जायचं. इतर काही अधिकाऱ्यांना ज्यांचा त्या कुठे स्कॉटलंडला होणाऱ्या एका पर्यावरण परिषदेशी काडीमात्र संबंध नव्हता, तरी तिथे जायचं. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पिताश्रींकडून स्पेशल रिक्वेस्ट करायला लावायची. आणि आपला पिता इथे रुग्णशय्येवर पडलाय, त्याचं शरीर संवेदनाहीन झाले अशी तक्रार जो पिता सातत्याने करत असतो, तो जेव्हा असा पडलेला होता पिता, त्यावेळेला अधुबाळ हे स्कॉटलंडमध्ये मजा मारायला पिकनिक करायला गेलं होतं आणि महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने गेलं होतं. आणखीन सोबत 4 लोकांना घेऊन गेलं होतं, आपल्या मावस भावाला सुद्धा घेऊन गेलं होतं. याला आपलं हौसेने वस्त्रहरण करून घेणं म्हणतात.
आणि धावत सुटणं जगासमोर. प्रभाकर सूर्यवंशी असो किंवा इतर कोणी आता ह्या प्रकरणाला अधिक वाचा फोडली तर त्याला जबाबदार अदू बाळच आहे. कारण प्रभाकर सूर्यवंशी हा एकनाथ शिंदे किंवा रवींद्र नार्वेकर भाजप यांचा समर्थक आहे, उघड आहे, आम्ही लपवत नाही गोष्ट. पण आम्हाला हे उघड्यावर अदू बाळाचे पराक्रम उघड्यावर आणायला भाग कोणी पाडलं, याला अदू बाळ म्हणतात. इतके दिवस हे गोष्ट बाहेर आली नव्हती, ती काढायची आम्हालाही इच्छा नव्हती, प्रभाकरलाही नव्हती, आणि तरी अनेक फोटो आहेत दाखवण्यासारखे, ते दाखवायचे नाहीत म्हणून सभ्यपणे प्रभाकर सूर्यवंशीने दाखवलेले नाहीत. भले अदू बाळाला आपलं वस्त्रहरण होण्याची हौस असेल, पण आम्ही अधिक सभ्य आहोत. मराठी माध्यमं तर आमच्यापेक्षा अधिक आदित्य ठाकरेंना सगळ्या कपड्यात गोधड्यामध्ये लपेटून त्यांची अब्रू जगाला दिसू नये याची काळजी घेत असतात. जे फोटो इंग्रजी माध्यमामध्ये छापले गेले, दाखवले गेले, इंटरनेटवर आहेत, ते मराठी माध्यमात का नाही आले? निदान आत्ता अदू बाळाने एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या काय त्या परदेश दौऱ्याचा फार मोठा सळो की पळो करून सोडणारा गौप्यस्फोट केला, तेव्हा मराठी माध्यमात कोणालाही अदू बाळाच्या पिकनिकचे फोटो दाखवायचे का वाटले नाहीत? कारण ते मराठी माध्यमात बसलेले पत्रकार हे काका मामा चुलते पुतणे आजोबा आजी वगैरे असावेत. अन्यथा त्यांनीही प्रभाकर सूर्यवंशी दाखवतो ते फोटो चॅनेलवर दाखवले असते. किरीट सोमय्याचे विवस्त्र फोटो ज्या अगत्याने लोकशाही चॅनेल दाखवतो, कमलेश सुतार दाखवतो, तोच कमलेश सुतार नावाचा लोकशाही चॅनेलचा संपादक आदित्य ठाकरेंचे हे वस्त्रातले फोटो का नाही दाखवत? सांगा मला. एकही मराठी चॅनेलला प्रभाकर सूर्यवंशी दाखवतोय फोटो किंवा उपलब्ध आहे म्हणून सांगतो ते दाखवत का नाहीत? कारण त्यांना अदू बाळाला चड्डीत लोकांसमोर आणायचं आहे. याला मित्रांनो अदू बाळ म्हणतात. जे पालकांनी कितीही प्रयत्न केले तरी एकदा कपडे अंगावर निघाले की जगासमोर आपल्या अब्रूचं प्रदर्शन मांडायला धावत सुटतं. त्यापेक्षा आदित्य ठाकरे वेगळं वागत नसतील तर अदू बाळ हे शब्द जे कोणी त्यांना नाव दिलं असेल त्याचं कौतुक करावं लागेल की त्यांनी आदित्य ठाकरे या व्यक्तिमत्वाचं चरित्र नेमकं 4 अक्षरामध्ये आणलेलं आहे, त्याचं कौतुक करावं लागेल. हे नाव बरोबर आहे, हे नाव बरोबर आहे. आईवडिलांनी ठेवलेलं नाव जरी बरोबर असलं तरी वयाच्या 25-30 पोचल्यानंतर माणूस जर असा 2 किंवा 3 वर्षाच्या मुलासारखा विवस्त्र रस्त्यावर धावत असेल, लोकांसमोर जात असेल, जगासमोर जात असेल, तर अदू बाळ हेच शब्द योग्य असतात. आणि ते शब्द योग्य कसे आहेत हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.